पोलीस भरतीच्या 15,631 रिक्त जागांची घोषणा झालेली आहे. लवकरच याची प्रक्रियासुद्धा चालू होणार आहे. तुमच्याकडे जास्त नाहीत तर 1.5 किंवा 2 महिनेच मेहनतीसाठी आहेत. हा जेवढा वेळ आहे तुमच्याकडे, हा वेळ प्रॉपर अभ्यासाला आणि ग्राउंडला द्या. कारण तुम्ही आतापर्यंत जी मेहनत करत आलेली आहे ती तुम्हाला आता दाखवायची आहे. तुम्हाला ही वर्दी मिळवायची आहे. म्हणून तुम्ही पूर्ण मेहनत द्या. जेवढं होईल तेवढं शरीराला झिजवा, कारण झिजवल्याशिवाय ही वर्दी मिळत नाही. तुमच्यासाठी ही 15,631 जागांची खूप मोठी भरती आहे. या भरतीमध्ये लागण्याचा तुम्हाला खूप चांगला चान्स आहे. या संधीचं तुम्ही सोनं करा. आणि आपल्या घरच्यांना आपल्याला दाखवायचं आहे की मी आतापर्यंत मेहनत केलेली आहे. आता मी फॉर्म भरणार, चांगले ग्राउंडला मार्क घेणार, पेपरसाठी मी क्वालिफाईड होणार, पेपरमध्ये सुद्धा मी चांगले मार्क घेणार आणि माझी ग्राउंड आणि लेखीची टोटल एकदम चांगली होणार आणि मी 1 जागेतून 2 जागेतून किंवा ओपनमधून माझं सिलेक्शन होणार. फक्त एवढी जिद्द ठेवा आणि भरती येईपर्यंत साध्य ठेवा. रोज तुमचा जो टाईम टेबल आहे त्या टेबलनुसार चला. ग्राउंड करा, पेपर सेट सोडवा, व्यवस्थित तुमचं नियोजन करा. ही खूप मोठी भरती आहे. तुमच्यासाठी खूप चांगला चान्स आहे. जास्त करून मुलींसाठी हा खूप चांगला चान्स आहे. कारण मुलींचा कटापा जास्त लागत नाही. प्रत्येक काचचा मुलीचा कटापा जास्त लागत नाही. म्हणून तुम्ही या मुलींकरिता ही खूप चांगलं संधी आहे त्यांच्याकडे. आणि मेन पॉईंट म्हणजे ज्यांची 2022-23मध्ये त्यांची वयोमर्यादा वाढलेली आहे त्यांच्यासाठी पण या 2025च्या पोलीस भरतीमध्ये संधी मिळणार आहे. म्हणून त्यांनी पण या भरतीमध्ये चांगला उत्साह द्या. एकच करायचं की मला या भरतीमध्ये लागायचंच आहे, की मला यावर्षी पोलीस भरतीमध्ये माझं नाव लिस्टमध्ये आलंच पाहिजे. एकच वेळ करायचं, असं करायचं की लिस्टमध्ये नावच आलं पाहिजे. अशी टोटल बनवायची की लोक विचारच करत बसले पाहिजे. म्हणून मुलींसाठी खूप चांगला चान्स आहे. खूप मोठी भरती आहे. या मोठ्या भरतीचा लाभ घ्या. ठीक आहे, तुमच्यासाठी बेस्ट ऑफ लक. तुमच्याकडे कमी दिवस आहेत. कमी दिवसामध्ये जास्त अभ्यास करा, वाचन करा, रिव्हिजन करा, गणित करा. जे होईल तुमच्याकडून ते करा. तुम्हाला पोलीस व्हायचं आहे. थँक्यू.